हे झाला वादळ झाला असा झुळूक येऊन आता जरी आपण बघितलं तो असा अगदी घुमत घुमत जाते आवाज त्या वाऱ्याला खूप काय बोलतोय ना काय करते का काय काय उडव नाही तर नाही उडव साईडची पत्री उडवून टाकली तिच्या क्लास मधली पण उडवला आणि क्लास मध्ये होती धरून ठेवायची अशी या या रजा का घेऊन आलात आम्ही आभारी आहोत धन्यवाद साईराम साईराम चल बाहेर ग्रामस्थ जे महिला येतात तिथे पूजेला पाय पडायला त्यांचा सत्कार आणि त्यांचा हळदी कुंकू चालला इथे आमच्या गावच्या महिलांतर्फे. मापरळच्या महिला मंडळ येते, मापरळवरून आले तिकडे आमच्या इकडे एवढं लांब. या बघू चांगला चालत या आता. खूपची ममता जरा लवकर तयारी करायची आहे तुला. हळदी कुंकाचा शुभारंभ पहिलं तुळशी माईला वाण दिलं जातं. ही पारंपरिक पद्धत आहे कोकणातली.
माझ्या पायी सात मजला हो झाला नाही सात मजला हो झाला नाही सात मजला हो झाला नाही साई नामाचा गजर केला ओम साई भजनामधून साई नामाचा गजर केला ओम साई भजनामधून बोलवलं मला पालखी देऊन बाई मुंबईवरून बोलवलं मला पालखी देऊन बाई मुंबईवरून बाई गताई दिसत लिंबाच्या पानात बाई गताई दिसत लिंबाच्या पानात रानात आला बहार जाऊ झाड रानात बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात कडुलिंबाचं झाड त्याची साईला वड त्याची साईला बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात बाई गसाई दिसत लिंबाच्या पानात आला बार जाऊ झाड रानात आला बार जाऊ झाड रानात बाई गसाई शिर्डीची बसतानी सारी बदवे जेठे पडती जाओ अंबरी ओ भक्तानी सारी बदवे जेठे पडती जाओ अंबरी ओ वाट सजली शिर्डीची भक्तानी सारी बदवे जेठे पडती जाओ अंबरी जाळणं बोलावणं जणू साईन हे रमणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला निघालो गावच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली दीपक प्रज्वलन आणि पुढे नारळ फोडून. तर बघूया पुढे सांस्कृतिक कार्यक्रम कसा होतोय. मी फर्स्ट टाइम अँकरिंग केलं आहे, सो नक्की बघा कशी आहे आणि कमेंट करून नक्की सांगा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. साईबाबांना वंदन करून जागमाता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या 10व्या साई वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मी निवेदिका स्नेहा अबगोल तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. लहान मुले ही देवाघरची फुले असं म्हटलं जातं. त्यांच्या निरागसतेने आपण त्यांच्या प्रेमात पडतो. असंच लहान मुलांचे कार्यक्रम घेऊन येत आहेत आपल्या गावातील बच्चे कंपनी. कुमार ध्रुव राकेश भाईकर, रेहान किशोर भाईकर, स्वरांश सुजित घाणेकर, साईश योगेश घाणेकर, बम बम बोले गाण्याची. पांडुरंगाचे नाव घेतात आपल्या समोर उभी राहते ती विठू माऊली. टाळ्यांच्या गजरात आणि मृदुंगाच्या आवाजात सगळे लोक साथ घालतात या माऊलीला. आषाढी कार्तिकेला आपण वारी करतो. याच वारीमध्ये घेऊन जाण्यासाठी
दादा उठ, सकाळ झाली. दादा उठ, सकाळ झाली. मेला एवढा घाण वाटतं. उठ, सकाळ झाली. उठ लवकर. आज जांभट डोका दुखता. आज नाही कामाला जात. कामाला नाही गेलं तर पोरांना खायला करायची. जातो कामाला. चांगू मांगू पाऊस पण आला. आता गेल्यावर मस्त झोपूया. 4 वाजेपर्यंत याचाच नाही कामावर. आज जांभट डोका दुखतोय. आज त्यात मारूया. म्हणजे हे करूया. कुठला मक्या आहे. मक्या इकडे चार कुठे पांडे 4 क्वार्टरला कडे कडे काय जाई पाणी सकाळी सांग कुठे हजरात गेला 2 किलो अगदी भेटली. चांगला जण या पाहिजे. मुशा या पाहिजे. येता मी पावाला जातात. येता तुम्ही आणता उठा. जाऊया. मक्याला मिळते काय. तू कुठे गेलास मग. मी गेल्या झाडाला पाणी घालाय. मी त्या आंब काढा गेला तर आंब काढाय तुम्ही चोरून गेला. मीटिंग गेला का त्यांची. हो देशपांडे आंब्यातलं आंब क्वार्टर द्याल काय. एकदम भारी आहे. हो थांबा. मी आता आंबा चोरलं. त्यांचं मी कशाला चोरलं. माझं नेलं. खरा सांगा. त्यांनी त्यांच्या आंब्याला नारळ बांधून ठेवला. तिथं नेणार. रात्री आंबा पलवतात. काय मग क्या कुठे गेलास. देवाला गेलेला. त्याच्या मंत्र्यांच्या इथं बाईकच पंक्चर झाली. तो उभी गेली. आतमध्ये तर पॅक मारून आला. नंतर त्या बारक्याला पण गेला. बारक्या बोलतो मी नाही होत. मला टाईम नाही. तू इकडे मग दाखलीत नेली. मी एकटा आता तिच्या जास्त करे माझा अर्धा जीव गेला. ती पूर्ण जीव नाही गेला नाही तर आम्हाला कुठे उचला गेली असती.
तू कुठे गेला किल्ला तिरे उचलायला तिरे उचलून जाऊन झाला तुम्हाला इकडे आणली नाही होती तशी माणसं 5-6 जण मला माहित आहे काय तो वडीतकरांचा बैल अंडील बैल आहे मम्मीला तयार केलेला आहे घेऊया काय बहिणा त्याच्याशी मस्ती घ्यायला आपण क्वार्टर मारल्यावर बैल काय आपण शेर बनता उतारले काय मग काय काय सारखी असता तुम्हाला एक शायरी जाऊ काय ना चंद्रमुखी ना पारू आपल्या आयटम एकच फक्त दारू अजून दोन मागवलं हो देशपांडे अजून दोन ना अजून चालली नाही वाटतं मिळाना पापे गावात आली आता 32 डिसेंबर लागतो डिसेंबरला तुझ्या काय कागदच नाही ठेवलेला किती डिसेंबर असतो 31 डिसेंबर मेल्या 31 डिसेंबरला असतो 31 डिसेंबरला 31 पण असतं आणि याचा बर्थडे पण माझी बाईक विकली काय माझी बाईक विकू नका मला दररोज तेव्हा पॅक मारायला लागतो अजून जमणार पैसा पण तुझा काकोबाच भरला नाही उठवत नाही जामच काढली नाही थांबा खाल्याला पैसे द्या हे श्याम पैसे दे मला उचलून आली तू पैसे दे 50 रुपये तू पैसे दे रवी जमला कपच्याला लागेल मला द्या लागतील पैसे घालवण्यापेक्षा तेच पैसे घरात आणून एकत्र सुखाने खावा धन्यवाद धन्यवाद मोले आला बघ काय करणार मोल्या दप्तर आहे तरी बसतात पाऊस गेला दप्तर तरी आणायचं तू मोले म्हणजे लिंबाची गोळी मला पण अर्धी पाहिजे तुला आम्हाला दे या मुलाला पण देतात एक विनंती आहे गुरुजी नाही आलं तो बसून घ्या मागच्या पोटा दुखते सांग मग बघतो सांग राकेशला सोबत घेऊन चला घरी हा मी घरी सोडायला येईल तुला मी तुम्हाला दोघांना सोडा येईल हा बरोबर तुला शायनिंग मारत वाटतं नमस्ते गुरुजी नमस्ते हॅलो अभ्यास पूर्ण केला काय मुलांनो होय नाही गुरुजी होय नाही हो
कोणी कोणी काय केलाय प्रत्येकाने हात वरती करा. हात वर केला आपण उभा नाही राहू शकत. मी काल पिल्लावर गेला ना तुम्हाला दगड लागले पायाला पायाला हो मग हात वरती कर. तुमच्या दोघांचं काय नाही तरी पण उभा करा नव्हता मग. मुख्याने तुम्ही सूचना दिली बघा बघा काय होती बघा बघा काय होती. आज आपल्या शाळेमध्ये जिल्ह्यावरून बाई येणार आहेत. आणि शांततेमध्ये बसवून शांतता राखायला पाहिजे सगळ्यांनी नाहीतर थडीचे फटके झमझम. सगळे बसले सगळ्यांनी पुस्तकं घेतली की अभ्यास केला की नाही. सापशिडी आणले सापशिडी हे खेळायचं असतं का शाळेमध्ये. युजीली दप्तर भरला तेव्हा मला हा पुस्तक नाही दिसला. मग काय दिसला रे सापशिडी दिसली. सापशिडी चालेल सापशिडी मध्ये पण खेळू शकतो. नंबर चालेल. मग तुम्ही येता का माझ्यासोबत. तुम्ही लहान आणि मोठा असं कसं होणार. आता मग बाई किल्ल्यावरनं बाई येणार आहे ते तुम्ही शांतता राखायला पाहिजे. आल्या वाटतं अरे मुलांना तुमच्या गाण्याची चर्चा अख्ख्या जिल्ह्यामध्ये ऐकली होती. बोलून दाखवा तर खरं. करूया का भाई आम्ही गाणं बोलून दाखवूया का तुम्हाला. नक्की मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रंग फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इष्टाला गुलकंद
घातली